विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील 8वी कविता ते अमर हुतात्मे झाले ही पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ते अमर हुतात्मे झाले या कवितेचे कवी आहेत वि.म. कुलकर्णी. वि.म. कुलकर्णी, लक्षात ठेवायचं आहे नाव, वि.म. कुलकर्णी. विद्यार्थी मित्रांनो, ही एक छान अशी कविता आहे आणि या कवितेमध्ये ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केले, स्वतःचे प्राण अर्पण केले, अशा वीरांची आठवण या कवितेतून जागवलेली आहे. ज्यांनी देशासाठी त्याग केला, स्वतःचं घरदार सोडलं, स्वतःचा सुखी प्रपंच सोडला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना फासावर जावं लागलं, अशा सर्व वीरांना या कवितेतून श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यांच्या त्यागातून आपला देश निर्माण झालेला आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाचं स्वातंत्र्य देखील टिकलेलं आहे. कुणी फासावरती गेलेलं आहे, कुणी तुरुंगामध्ये हालापेष्टा सोसलेले आहेत, इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढा दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि हा देश पूर्वी इंग्रजांच्या तावडीत होता. इंग्रजांचं सरकार, इंग्रजांचं शासन आपल्या लोकांवरती राज्य करत होतं आणि त्यांनी केलेले नियम आपल्याला पाळायला लागत होते. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लोकांची सत्ता, आपल्या लोकांचे निर्णय याची सुरुवात झाली. मात्र याच्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि त्यासाठीच ही एक सुंदर कविता आपल्या अभ्यासाला दिलेली आहे. आपण ही कविता वाचत वाचत कवितेचा आशय समजावून घेऊया. ते देशासाठी लढले, ते म्हणजे कोण? तर जे वीर, जे शूर लोक देशासाठी लढले आहेत. कुणाच्या विरुद्ध? इंग्रजांच्या विरुद्ध. ते अमर हुतात्मे झाले. ते कसे आहेत? तर अमर हुतात्मे आहेत. ते अमर आहेत. अमर म्हणजे काय? न मरणारे. अमर या शब्दाचा अर्थ काय आहे? न मरणारे, जे कधीही मरणार नाहीत. न मरणारे, अमर या शब्दाचा अर्थ आहे न मरणारे. आणि हुतात्मे, हुतात्मे म्हणजे काय? तर ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केलं, स्वतःचा जीव दिला, अशा लोकांना हुतात्मे असं म्हटलं जातं. म्हणजे देशासाठी लढलेले आहेत, ते अमर आहेत, ते लोकांच्या आठवणीत कायम राहणार आहेत. त्यांनी काय केलं? तर सोडिले सर्व घरदार. त्यांनी काय केलं? त्या वीरांनी आपलं घरदार सोडलेलं आहे. त्यागीला सुखी संसार. त्यागीला, त्याग करणे म्हणजे सोडून देणे. त्यागीला म्हणजे काय? सोडून दिला. त्यांनी काय केलं? तर सुखी संसार सोडून दिला. ज्योतिसम जीवन जगले. ज्योतिसम, सम, सम म्हणजे सारखे, ज्योतिसम म्हणजे ज्योतीसारखे. आता ज्योतीसारखं जीवन म्हणजे काय? ज्योतीसारखं म्हणजे काय? ज्यावेळी तुम्ही त्या दिव्याकडे पाहता आणि दिव्याची ज्योत पाहता, त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की ही ज्योत स्वतः जळत असते आणि इतरांना प्रकाश देते. म्हणजे ह्या हुतात्म्यांनी काय केलंय? जशी ज्योत स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, तसं स्वतः त्यांनी त्रास सोसलेला आहे, स्वतः त्यांनी त्याग केलेला आहे. त्यांचं घर सोडलं, सुखी संसार सोडला आणि स्वतः त्रास घेऊन त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे स्वतः त्रास सोसून आपल्याला चांगले दिवस दाखवले, म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे ज्योतिसम जीवन जगले. म्हणजे ज्योतीसारखं, दिव्याची ज्योत जशी स्वतः जळते,
तसं त्यांनी स्वतः त्रास सहन केला आणि इतरांना मात्र चांगले दिवस दाखवले. तो तुरुंग ते उपवास. त्या तुरुंगामध्ये त्यांना उपवास करावे लागले. अनेक वेळा त्यांना अन्नही दिलं गेलं नाही. अन्नासाठी ते तडफडत होते. सोसला किती वनवास. मग या वीरांनी काय केलेलं आहे, कितीतरी वनवास सोसलेला आहे. वनवास म्हणजे काय, वाईट दिवस, वाईट स्थिती त्यांनी सोसलेली आहे. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. काही वीर फासावरती चढलेले आहेत, त्यांना फाशी देण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे. तर 23 मार्च या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आलेला आहे. आपल्या इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकामध्ये एक गावाचं नाव आलेलं आहे परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकात, खेड. आणि खेड या गावाचं नाव बदलून राजगुरुनगर केलेलं आहे. तर ते हुतात्मा ठरलेले आहेत, शहीद झालेले आहेत देशासाठी. शहीद भगतसिंग आहेत, त्याचप्रमाणे हुतात्मा सुखदेव आहेत, सुखदेव राजगुरू आहेत. म्हणजे यांनी देशासाठी काय केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे. त्यांना फासावरती देण्यात आलेलं आहे. या क्रांतिकारकांना 23 मार्च या दिवशी फाशी देण्यात आलेलं होतं. आपल्याला याची आठवण असली पाहिजे आणि आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की हा देश आपण इतका चांगला पाहत आहोत, आपल्याला इतके चांगले दिवस दिसत आहेत, ते केवळ आणि केवळ या लोकांनी बलिदान केलेलं आहे आणि त्याच्यातूनच हा देश उभा राहिलेला आहे. झगडली झुंजली जनता. झगडली म्हणजे काय झालं, तर संघर्ष केला. झगडली, संघर्ष केला. कोणाशी संघर्ष केलाय, तर इंग्रजांशी. झुंजली म्हणजे काय, लढाई केली, लढा दिला, त्याला म्हणायचं झुंजली जनता. जनतेने काय केला, लढा दिला इंग्रजांच्या विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध संघर्ष केला. मग स्वतंत्र झाली माता. माता म्हणजे कोण, आपल्या देशाला माता असं म्हटलेलं आहे. आपली भारतभूमी याला माता असं म्हटलेलं आहे. मग ज्यावेळी इंग्रजांशी संघर्ष केला, लढा दिला, त्यावेळी आपली भारतभूमी स्वतंत्र झाली. हिमशिखरी ध्वज फडफडले. हिमशिखरी म्हणजे बर्फ असलेला डोंगर म्हणजेच हिमालय. हिमशिखरी, हिमालय पर्वतावर. हिम या शब्दाचा अर्थ आहे बर्फ. हिमालय म्हणजे जिथं बर्फ आहे, ज्या डोंगरावर, तो पर्वत. हिमशिखरी ध्वज फडफडले. आपला हिमालय पर्वत देखील स्वतंत्र झाला, आपला देश स्वतंत्र झाला. हा राष्ट्रध्वज साक्षीला. हा राष्ट्रध्वज जो आहे, आपला तिरंगा, हा याचा साक्षीदार आहे. कशाचा, या लोकांनी केलेल्या बलिदानाचा. करू आपण वंदन याला. वंदन करणे, वंदन या शब्दाचा अर्थ आहे नमस्कार. वंदन म्हणजे काय, नमस्कार. लक्षात ठेवा, आपण या राष्ट्रध्वजाला वंदन करूया, जयगीत गाऊया आपुले. आणि नुसतं वंदन नाही, तर आपण काय करूया, आपल्या विजयाचं गीत, जयगीत गाऊया. विजय मिळवल्याचं गाणं गाऊया. विजय, जय या शब्दाचा अर्थ आहे विजय. आपण विजयी झालो इंग्रजांच्या विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध आपण लढा दिला आणि आपला देश स्वतंत्र केला. त्यामुळे जयगीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. आणि हे सगळं सुंदर असा देश आपल्याला दिसत असताना ह्या वीरांनी, या हुतात्म्यांनी जे बलिदान केलेलं आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे आणि आपला भारत देश आणखी प्रगत करण्याकडं वाटचाल करायची आहे. बाळांनो, इथं एक चित्र दिलेलं आहे. हे हिमालयाचं चित्र आहे. हिमशिखरी ध्वज फडफडले. त्याचप्रमाणे इथं आपण जर पाहिलं तर मुलं फुलं वाहत आहेत, वंदन करत आहेत. कशाला, तर जे हुतात्मा स्मारक आहे त्याला ते वंदन करत आहेत.
अशा पद्धतीचं हे देशभक्तीपर गीत आपल्याला दिलेलं आहे. तुमच्या वर्गामध्ये त्याचं गायन तुम्ही करा. त्याचप्रमाणे आपण त्याचा आशय व्यवस्थित लक्षात घ्या आणि आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्याकरता ज्या वीरांनी बलिदान केलेलं आहे त्यांची आठवण तुम्ही कायम मनामध्ये ठेवा आणि तरच आपण भारत देशाचे एक चांगले नागरिक म्हणून पुढे येऊ. हे लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. बाळांनो, तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.